तर दुसरीकडे पोलिसांचे संबंध गुन्हेगारांशी असल्याचं अनेक वेळा उघडही झालंय। पण पोलीस खातं ज्या गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत येतं तेच जर गुन्हेगारांसोबत दिसले तर नवल वाटायला नको। पण हे असं घडलंय। एरवी स्वच्छ चारित्र्यासाठी प्रसिद्ध असलेले सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे आर पाटील हेच आता गुन्हेगारांसोबत दिसले। हे असं घडलंय, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण बघा दृश्यामध्ये आमच्या पाटील, गृहमंत्री पाटील हे काही दिवसांपूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गाड्यात बसले असल्याचं उघडकीस आलंय। राज्य गुप्तचर वार्ता आणि इतर महत्वाच्या गुप्तचर संस्था दिमतीला असून सुद्धा गृहमंत्र्यांना हे कळू नये याचंच मोठं आश्चर्य वाटतंय। गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांबाबत गृहमंत्री एवढे अनभिज्ञ कसे असा प्रश्न आता उपस्थित होतोय। 26/11च्या हल्ल्यानंतर बोलताना ताकही फुंकून पिणारे पाटील यांना या लोकांबाबत माहिती कशी नव्हती असा सवालही आता विचारला जातोय। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष नसीम सिद्दीकी यांनी 11 सप्टेंबरला इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं। सिद्दीकी यांनी भायखळ्याच्या इरफान पॅलेसमध्ये या बिल्डिंगच्या 17व्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये ही पार्टी दिली गेली होती। त्यात यावेळी पाटील यांची ज्यांच्याशी भेट झाली त्या दाऊदशी संबंध असल्याचा आरोप असलेला सलीम पटेल उर्फ सलीम गोवा गुटखा हा सलीम पटेल दाऊद